शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर 19 मार्च 2026 रोजी अमरावती येथे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। 1986 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील चिलगवन येथील शेतकरी साहेबराव करपे, पत्नी मालतीताई व त्यांच्या 4 मुलांनी कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे आत्महत्या केली होती। या घटनेचा 40वा स्मृतिदिन यंदा पाळण्यात येत आहे। या निमित्ताने शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते व शेतकरी बांधव सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत अमरावतीतील पंचवटी चौक येथे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन अन्नत्याग आंदोलन करणार आहे। दुपारी 3 वाजता सहवेदना सभेचे आयोजन करण्यात आले असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे। तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना साडीचोळी देऊन त्यांचं सांत्वन व्यक्त केलं जाणार आहे। आयोजकांनी शेतकरी बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा केले आहे। मोदी सरकारने अचानक घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 60 रुपयांनी वाढ करून सर्वसामान्य जनतेवर मोठा आर्थिक बोजा टाकला आहे। तसेच आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे आज अमरावतीमध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक झाला। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने सिलेंडर दरवाढी विरोधात आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून पोळ्या वाजण्यात आल्या। तसेच खाली सिलेंडर ठेवून या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। तातडीने सरकारने सिलेंडरची दरवाढ कमी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। आज बघा महिलांवर अशी परिस्थिती आली की सिलेंडरसाठी लाईन दिसताय। जेव्हा पंतप्रधान मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी नोटबंदी केली होती। नोटांसाठी लाईन लागली। त्या नोटबंदीमध्ये बऱ्याच जणांचे जीव गेले कारण तिथे धावपळ होत होती। कोविडमध्ये ऑक्सिजन मिळत नव्हता, ऑक्सिजनसाठी लाईन होती। बँकेमध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना KYC करायसाठी सुद्धा लाईन आहे। आज महिलांची दैनंदिन अवस्था अशी करून टाकली आहे मोदी सरकारने। कारण घरात जेव्हा सुरुवात होती सकाळपासून ती सिलेंडरपासून होते आणि चहा पाणी जे दैनंदिन कुटुंबाच्या जी सुरुवात असते त्या सुरुवातीसाठी सिलेंडरचे हाल करून टाकले। म्हणजे 25 दिवसामध्ये सिलेंडर मिळणार, 45 दिवसामध्ये ग्रामीणमध्ये सिलेंडर मिळणार। जे लोक एका रूममध्ये भाड्याने राहतात किंवा एका रूममध्ये राहतात तर ते चूल कुठे पेटवणार आहे? म्हणजे आता चुलीचं तर हे नष्टच झालं आहे, पण सिलेंडर जर मिळाले नाही तर दैनंदिन अवस्था शहरामध्ये काय होईल महिलांची? म्हणजे आज बघतोय आपण सिलेंडरसाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागत आहे, तिथे सुद्धा लाईन लागलेली आहे। म्हणजे अशी अवस्था शहरामध्ये भारतामध्ये निर्माण या मोदींनी करून ठेवलेली आहे। याची व्यवस्था त्यांनी आधी लावायला पाहिजे होते। म्हणजे याचा सर्वात जास्त पडी महिला पडत आहे, कारण महिलांना त्यांचं कुटुंब चालवावं लागते, घर चालवावं लागते, तर ते कशी बेकार परिस्थिती पुढे होणार त्यांची। या सगळ्या गोष्टीला महिलांना समोर जावं लागते आहे। भारताच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अत्यंत संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारा असा एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे। 11 मार्च 2026 रोजी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने 32 वर्षीय हरीश राणा यांच्या प्रकरणात निष्क्रिय इच्छामरण मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिलाय। न्यायालयाच्या या निर्णयामुळे एक कुटुंबाने गेल्या 13 वर्षापासून सहन केलेल्या वेदना, आशा आणि संघर्षाची कहाणी पुन्हा एकदा देशासमोर आली आहे। हरीश राणा 2013 साली चंदीगड येथे विद्यार्थी असताना एका इमारतीच्या 4थ्या मजल्याहून पडले। या भीषण अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि पूर्णपणे ते अचेत अवस्थेत गेले। वैद्यकीय भाषेत ज्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट असे म्हणतात त्या अवस्थेत ते गेले होते। तब्बल 13 वर्षे जीवन मृत्यूच्या सीमेरेषेवर होते। शरीर जिवंत होते, श्वास सुरू होता, पण जाणीव, संवाद आणि प्रतिसाद हे सर्व दरवाजे बंद झाले होते। या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती JP परडीवाला आणि KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अत्यंत मानवी दृष्टिकोनातून विचार मांडला। एखाद्या मुलाला किंवा व्यक्तीला अशा अवस्थेत अनंत काळ ठेवणे योग्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले। हा निर्णय देताना न्यायालयाने केवळ कायदेशीर मुद्देच नाही तर मानवी वेदना, सन्मानाने जगण्याचा आणि सन्मानाने मरण्याचा अधिकार यांचाही विचार केलाय। यापूर्वी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर न्यायता दिली होती। मात्र त्या निर्णयानंतर प्रत्यक्ष मार्गदर्शन तत्वानुसार अंमलबजावणी झालेली ही भारतातील पहिलीच घटना ठरली आहे। त्यामुळे हा निर्णय न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने ऐतिहासिक मानला जात आहे। न्यायालयाने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयाला हरीश राणा यांना दाखल करून घेण्याची आणि वैद्यकीय देखरेखीखाली त्यांचे लाईफ सपोर्ट टप्प्याटप्प्याने काढण्याचे निर्देश दिले आहे। ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि वैद्यकीय मार्गदर्शन तत्वानुसार पार पडली जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणातील सर्वात हृदयस्पर्शी
अशी बाजू म्हणजे हरीश यांच्या पालकांचा संघर्ष। गेली 13 वर्ष त्यांनी आपल्या मुलासाठी आशेचा दिवा विझू दिला नाही। रोज त्याच्याकडे पाहत त्याच्या श्वासामध्ये जीवन शोधत त्यांनी असंख्य दिवस आणि रात्री घालवल्या। त्यांच्या या अपार धैर्य आणि समर्पणाचे सर्वोच्च न्यायालयाने विशेष कौतुक केले आहे। या निर्णयामुळे केवळ एका कुटुंबाच्या वेदनांना न्याय मिळाला असे नाही, तर सन्मानाने जगण्याबरोबरच सन्मानाने मरण्याच्या अधिकाराबाबत देशात पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे। अनेकांच्या मते हा निर्णय भारतीय न्याय व्यवस्थेने मानवी संवेदनशीलतेचा विचार करत घेतलेला अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। महिला जागतिक दिनानिमित्त समाजसेविका तथा सहेर बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा नजमुन्निसा उर्फ नजमा काझी यांचा भव्य सत्कार करण्यात आलाय। वुमन्स 24 चॅनलच्या वतीने शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना शाल, पुष्पगुच्छ, मोमेंटो व बॅग देऊन गौरविण्यात आले। नजमा काझी या 2010 पासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। एका छोट्या गावातून पुढे येऊन सिंगल मदर म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना डॉक्टर बनविले। तसेच समाजातील विविध घटकांना मार्गदर्शन करून सुमारे 165 कुटुंबांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे। विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत असून त्यांच्या या कार्याची दखल घेत दरवर्षी त्यांचा विविध स्तरावर सन्मान केला जातो। या कार्यक्रमाला निलिमाताई पाटील, निवृत्त महिला व बाल कल्याण अधिकारी मुंबई, गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या पीआय विजय पंधरे, कीर्ती चिंतामणी, सेंट्रल जेल अमरावती, विजय गायकवाड, संपादक दैनिक मतदार राजा, नानकराम नेबनानी, ज्येष्ठ समाजसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती। वुमन्स 24 चॅनलच्या संपादिका प्रीती साहू यांच्या हस्ते नजमा काझी यांचा सन्मान करण्यात आलाय। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उत्पन्न भारत अभियानाअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेचे उद्घाटन पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे यांच्या हस्ते झाले। यावेळी बोलताना डॉक्टर कोल्हे यांनी तरुणांनी आव्हानांना न घाबरता समाजसेवेचा ध्यास घ्यावा असे आवाहन केले। मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि अंधश्रद्धा यांच्यासारख्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते होते। विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते शिक्षण मर्यादित न ठेवता समाजाच्या विकासासाठी काम करावे असंही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी उत्पन्न भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।